अमखाडा बद्दल जे उलयल्ले पळय आणि केस केली ते आम्ही पीआय विचारपाक गेले मातशें प्लीज 10 जाण आमी यो अमित यो देवेन भितर यो सोड ताका सोड मॅडम हय पळय सगळे आमी तुमकांच लागून आहा अशें ना हें ना सगळ्यांक आमी एक जाण भितर घेवंक शकना ओके यो चल या दोगां आवाजच येईना आणि तिकीट कॅन्सल करून डायरेक्ट घेऊ शकता ना आता डीएसपी सांगला लेटर कोर्टान ताका अरेस्ट करपाचें परमिशन घे म्हणून ताका त्याची कोर्टान दिली ते खंय आसूं ताबडतोब खंय आसूं जर अरेस्ट केले ना जर अरेस्ट केले ना लॉ एंड ऑर्डर आम्ही हातीर घेतले आम्ही कितें करू शकता कोर्टाक ऑर्डर मेळ्ळी की ताबडतोब आम्ही सांगू त्याका बट ते जातातले बेगीन जावंक जाय आयजूच सांग जाय तुम्ही काढले कोर्टान काढा न्हू आयजूच काढा न्हू आयजूच काढा आमी रावता आमी जाय आतां चला दिसता आमी सगळे जाण वयता कोर्टान कोर्टाक ते धाडटा म्हणटा आता करून आयजूच जाय आमकां हा कन्फर्मेशन फाल्यां कळणी वचली नाका करून रावता आमी ना लोकेशन लोकेशन ट्रॅक केलें ना लोकेशन ट्रॅक केलें मोबाईल धाडूंक शकता आता आयक आमी पीआय कडेन उलयले आता डीवायएसपी कडेन बी ताका कितें सांगलां की ताका आमी व्हिडिओ आमकां कांय नाका पळय ताका अरेस्ट करपाक जाय म्हणून तेंच्यांनी लोकेशन जेन्ना हें केलें पळय न्हू तेन्ना तेजो बापूय आवय बी ती थंय आहा चेडूय बी ते म्हणून आतां ताका कितें सांगलां की ताका अरेस्ट केल्या शिवाय आमी वगीर रावचे ना तेणी सांगलां ते येयले काय ना ताका अरेस्ट जर करतले न्हू जाल्यार ते कितें तरी एक सेक्शन आहा 41 त्या हय ताका कोर्टाक आतां तेंच्यांनी लेटर करपाक लायला की परमिशन दी म्हणून आमकां ताका अरेस्ट करपाक आमी ती आमची भासागिरी तेंच्या वांगडा जाली तेंच्या वांगडा आमचें जालें सगळें आतां तेणी कितें सांगलां आतांच लेटर करता म्हणून कोर्टाक तेणी आतांच लेटर करपाक लायला पीआय
आणि ताका अरेस्ट करपाक परमिशन दी म्हणून सांगता ताका आमी आयक ते केन्ना जाता तेंचे कॉन्टॅक्ट चालू आहा ताका जाता तितले बेगीन हाडटले ते हांगा आनी ते सांगला आनी आमी ते सांगला ताका की जर ताका जर समज अरेस्ट केले ना जाल्यार आमी लॉ अँड ऑर्डर आमी वस्तोडे जंक्शन बंद करतले सगळ्यांक खंयच्या दिसा आयज लेटर करून धाडटा म्हटल्यार ताका कोर्टाक की ताका अरेस्ट करपाक परमिशन दी म्हणून हे जे आहा ते आयजूच सांग जाय हे पळय सगळं प्रोसिजर तेजे चालूच जय जय श्रीराम आम्ही पियाक मेळ्ळे आमचे डेलिगेशन दोन आमचे महाजन बाकीचे सगळे लोक आसले पियाक आमी सांगले की तुम्ही डिले केल्या बद्दल आमी SP पासून मेळटा म्हणून सांगले ताका म्हणजे DYSPकूय सांगले आमची तेचेर खूब बाचाबाची जाली तेच्या बरोबर कित्याक तुमी आसतना तुमी वयल्यान ते केले कशें पूण आतां तो कितें म्हणपालो की आमी ताका सांगलें 41 सेक्शन लाय कितें लाया की ते अरेस्ट जावपाक जाय तेणें आतां कितें सांगलां कोर्टाचें परमिशन घेता आमी आनी ताका अरेस्ट करता म्हणून जर ताका जर अरेस्ट केलें ना न्हू आमी ताका डायरेक्ट सांगला की लॉ अँड ऑर्डर आमी हातीन घेतले आमी कितें करूं शकता आतां जर हांगा 500 लोक जमले न्हू आमचे कडेन कॅपेसिटी आहा 5000 लोक जमा करपाची लॉ अँड ऑर्डर जर हातीन घेतली न्हू आनी अख्ख्या गोंयच्या धोणाक आनी सगळ्या भक्तगणांक जर उलो केलो न्हू आनी ते हाती भायर वयतले पूण हांकां आमी एकूच विनंती करता की हेंच्यांनी म्हणटा ते ताका ताबडतोब अरेस्ट ते वयल्यान कितें आसूं नाल्यार आनी खंय आसूं इतलीच आमची मागणी आहा पुलिसांक कितको टायम दिल्लो आसा पळय पुलीस तेंच्यांनी आतां कितें सांगलां की ते वालंकिणी आहा आतां वालंकिणी येवन जर हेंच्यांनी आतां म्हाका सांग जर समज जाल्यार हाडिना ओडून भायरसून खंयसून चोरांक आनी कोणाक तांकां ताका आमी अजून टायम ताका सांगला जाता तितले बेगीन हाडा म्हणून कळ्ळें तुमकां परत केन्ना पळय आतां तेंच्यांनी कोर्टाक हे केलां म्हणटा न्हू हे पळय ते आतां कोर्टाचे प्रोसिजर बी चालू आहा न्हू पळय ते कशें येता ते नाल्यार परते मागीर येवचेच पडटलें न्हू आनी कोर्टान दिता म्हणून ना ते मेजर आहा तेजेर कितें हे पळय ते मागीर तेजी आधार कार्ड दाखयता मागीर आधार कार्डाचेर अशी डेट कितें आसली तिची म्हणल्यार आतां जेन्ना तिची पळय ओरिजिनल गावली न्हू ती एप्रील 2006 जे एप्रिलान ते 18 जाले या 2024 म्हणजे ते 18+ जाले म्हणजे मेजर जाले न्हू मेजराची कितें आधी सेक्शनां बी लावन तेजेर ती एक्शन जातली रायट नाव तुमची कितें मागणी आसा कित्याक रायट नाव मागणी आसा तेणी जे वायट उलयला पळय आमच्या देवी बद्दल ते आमी टॉलरेट करचे ना ती आमकां आयच्या आयज जाय आमी सोडचे ना कोणूय येतलो आनी कोणूय वयतलो बी जावचें ना ती पयली बायल घाटी भायली येवन अशें उलयता जाल्यार आमकां तिरक येतली तुमचें नांव कितें पळय निवेदिता गांवकर तुमच्या आतां मागणी ताका हाडचें हांगा तुमी आतां हे सगळे जाण येयला खंयसून येयल्यात एक्झॅक्टली पूण सद्या अरेस्ट म्हणून आयकलो न्हू सद्या अरेस्ट केला म्हणून आयकलो न्हू हॉस्पिटलान आसा सकाळच्यान म्हापसा पुलीस स्टेशनाचेर आसा आमचे PI जे प्रत्येक पुलीस स्टेशनाचे 3 जाण PI आशिल्ले कलंगूट मागीर कोलवाळे पेडणे आनी DYSP आशिल्ले म्हापसा पुलीस स्टेशनाचे सगळे कडेन आमचे बसून उलोवप जालें आमचो इश्यू असो आशिल्लो की ते चलयेक तुमी आमचो अरेस्ट कित्याक करूं ना म्हणजे 295 सेक्शना प्रमाणे तांकां अरेस्ट करपाची गरज ना ज्या सेक्शनान पळय तेन्ना 41A अंडर नोटीस इश्यू करता त्या नोटीसीक तेंच्यांनी रिप्लाय करूं येता कळ्ळें सो आमी कितें केलां आमचे एडिशनल सेक्शनां जी उरलेली कारवाय ती आमी एड केल्या आज कळ्ळें आमचो डिमांड आसलो कितें की त्या चलयेक अरेस्ट कित्याक करूं ना म्हणून डिमांड आशिल्लो कळ्ळें सो ते PI म्हणटाले तेंचे कडल्यान तेच आपले कडेन सगळी तयारी दवरल्यान अरेस्ट करपाची सद्या तेंच्यांनी कितें केलां आतां की JMFCक तेंच्यांनी लेटर केला की आमकां अरेस्ट करपाक परमिशन न्ही कित्याक ते 41A अंडर ते JMFC पावर आसा की अरेस्ट करपाचें कंडिशन कितें वायलेट केला कितें केला तेणें अरेस्ट करूं येता सो तेज्या प्रमाणे जें एप्लिकेशन मूव केलां आतां आमी तो स्टेटस पळोवपाक वता कितें जाला तो आनी अरेस्ट जेन्ना ती परमिशन JMFC मेळटलें आमी सॅटिस्फाय जातले की बाबा हेंच्यांनी खरीच तयारी केल्या अरेस्ट करपाची तेन्ना आमी आमच्या हांगासून डिस्बस जातले नाजाल्यार आमी ठरयलां की ताका अरेस्ट केल्या शिवाय आमी हांगाच्यान भायर सरचे ना म्हणून पण जो पर्यंत आमकां ह्या पुलीस स्टेशनान एश्युरन्स मेळ्ळा तेंचे एश्युरन्स दिला आमकां एश्युरन्स दिवन सांगला करता म्हणून पण जो पर्यंत जर घडामोडी घडना आनी आमी स्वता अक्षरशः आमच्या दोळ्यांनी पळयना की ह्यो गजाली घडल्या म्हणून तो पर्यंत आमी हांगाच्यान वचचे ना आनी आमकां ते चली अरेस्ट जाल्ले जाय ते वेलंकनी गेला म्हणून आमकां सांगला तेंच्यांनी आमचो प्रश्न असो आशिल्लो की वेलंकनी गेले कशें म्हणून कित्याक इतलें सगळें जालां नोटीसर इश्यू केल्या आनी ताका वचून दिवपाक नाशिल्लें कंडिशन कितें तेंच्यांनी घातलां 41A अंडर ती आमकांय खबर ना कितें कंडिशन घातलें आतां ते गेले ते आमकां हजर जाय आशिल्लें म्हणून आमी आतां कितें करता वचून तो स्टेटस कितें आसा पळय कोर्टांतलो तेचो तो स्टेटस चॅक करतले येतले आनी आमी हांगा फुडलें डिसिजन मागीर कितें घेतलें एडिशनल सेक्शन कितें मागणी केल्या हय एडिशनल सेक्शन आमी 153A ते रायटींग येते केल्या म्हणून सर डिफेमेशनाक एड केला ही सेक्शनां एड केल्या आमी ताज्या प्रमाणे पुलिसांकूच पावर आसलें
हय तुमकां हेचेर एकूच मातशें हें करा की आमी हेचेर डिटेल मातशें रावंक जाय कित्याक थंय प्रोसेस जो आमचो उरला पळय तो डिले जाल्यार हांगा प्रोसेस येतलो ती आमकां ना आमी कोर्टाचे अगेन्स्ट कोर्टाचो इंटरमिडिएट प्रोसिजर आसा आनी आमचें हेजिटेशन आसा तें लोकांचें आसा सो दोगूय आमी मिक्स करूं शकना आतां आमचें जे डिसिजन आसा लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन समज जाय जर आमी जबाबदार नासतले ते पुलिसांक कारवाई जावंक नाका ते प्रोसिजर ते आपले कडल्यान करतले कोर्टाचें आमी इंटरफियर जावंक शकना कोर्ट कितें करता पण आमचे कडल्यान आमी जे हेजिटेशन आहे ते करून जो दबाव आमचे जाय पळय आमकां ते आमी करून घेवपाचें आमी निदर्शन करपाचें किंवा त्याच्या अगेन्स्ट हे करपाचें आमी तयारी दवरले आज जे सगळे शिरगांवांनी आनी इतर एरियेंतल्यान जे भावीक येयले तेचो डिमांड आसलो की जी एक FIR केलेली आमी तितून अरेस्ट मागताली त्या नंतर आमी तिका सांगलें तितून आमी ऑलरेडी पनिशमेंट जे लेस दॅन 7 years असल्या कारणान 41A नोटीस दिलेली आसा तिका आनी 41A नोटीस दिल्या नंतर जर अरेस्ट करपाची गरज पडटा तर कोर्टाची परमिशन घेवपाक जाय अकॉर्डिंगली वी वील रायट टू द कोर्ट एक्झॅक्टली वॉट कितें जालें तें कितें विशय आशिल्लो तो त्या दिसा ते एक चेडवान कोणी सोशल मिडियाचेर कितें स्टेटस घातलो ते शिरगांवच्या होमखणा बद्दल आनी तेतून ते नंतर आमी एक FIR केलो ते म्हणटाले आपल्यो भावना दुखावले म्हणून सर आतां कितें फुडलें फर्दर इन्वेस्टिगेशन चालू आसा कोर्टा कडल्यान आमी बरयतली आज आनी ज्या प्रमाणे डायरेक्शन आसा त्या प्रमाणे फुडलें इन्वेस्टिगेशन चालू उरतलें सर ते गॅदर जाल्लो क्रावडाचो तेचो डिमांड आसलो की इमिजिएट अरेस्ट मागताले ते जेन्ना तेंचें डेलिगेशन येयल्लें भितर तेंकां आमकां समजून सांगलें की डायरेक्शन आसा कोर्टाची त्या प्रमाणे एकदां 41A नोटीस दिली जाल्यार आमकां डायरेक्ट अरेस्ट करूंक मेळना तशें आज सुप्रीम कोर्टाची गायडलायन्स आसा त्या प्रमाणे तेंकां मागीर कन्विन्स जाले तेंकां सांगल्या नंतर ते चेडू आसा ते मायनर ना चेडू एप्रिलान कंप्लीट केली तेणें 18 वर्सां चेडू मेजर आसा सो सद्या तांचो डिमांड की अरेस्ट करता तेंचो डिमांड आसा ते म्हणून आमी तांकां एक्सप्लेन केलां की ताका 41A नोटीस दिलेली आसा ती कंपल्सरी आसा सुप्रीम कोर्टाची गायडलायन्सा प्रमाणे 7 वर्सां सकयली जर पनिशमेंट आसा जाल्यार ती दिवपाक जाय ती दिल्या नंतर विदावट कोर्ट परमिशन आमी अरेस्ट करूंक जायना